तर सुरुवातीचा ₹7 प्रॉफिट माझा आजचा कधी 500, कधी 600, कधी 1000, कधी एखादी सिस्टीम योग्य वाटली तर त्या दिवशी मी 2,000 पर्यंत सुद्धा प्रॉफिट सर घेतलेला. क्या बात. एखादा सावकार महिन्याला पैसे 3% प्रॉफिट घेतो. बरोबर. आपल्याला तर 1% एका दिवसामध्ये मिळणार आहे. आणि बरोबर. माझे महिन्यातील 15 दिवस जर मी ट्रेडिंग केलं आणि त्यातलं 10 दिवस जरी माझं सक्सेस झालं तर मी सावकारापेक्षा 7% एक्स्ट्रा इन्कम कमवू शकतो. क्या बात आहे सर. गुड मॉर्निंग ट्रेडर्स. टीम प्रोफेशनल इन्व्हेस्टर मधनं मी निशांत पवार आपल्या सर्वांचं स्वागत करतो. जसं आपल्या सर्वांना माहिती आहे, आपली एक सिरीज सुरू असते नेहमी, सक्सेसफुल ट्रेडर मीट. त्या सिरीज मध्ये आज आपल्या सोबत आहे तुषार सर. तुषार सर, मी तुम्हाला वेलकम करतो. सांगा आपल्याबद्दल. हा सर, मी शेती करतोय. माझं MSc कॉम्प्युटर सायन्स झालेलं आहे शिक्षण. ओके. IT मध्ये सुरुवातीला जॉब पण होता, पण आपण गावाकडे येऊन शेती करू म्हणून मी गावाकडे आलो आणि शेती करायला लागलो. एकंदरीत चालू होतं व्यवस्थित, पण थोडंसं काहीतरी एवढं मोठं शिक्षण आपण घेतल्यासारखं वाटायचं की बाबा आपलं स्वतःचं काहीतरी सोर्स असायला पाहिजे. आणि शेती व्यतिरिक्त काहीतरी, शेतीला जसं माणूस म्हणतो की शेती फक्त करण्यापेक्षा शेतीला जोडधंदा असावा काहीतरी, तशा पद्धतीनं मी छोट्या मोठ्या बिझनेसच्या शोधामध्ये होतोच. आणि असे रील स्क्रोल करता करता आपल्या एक व्हिडिओ मी बघितला सर, पूर्ण म्हणजे त्याच्यामध्ये पूर्ण कोर्सेसची डिटेल होती. तर तुम्ही कोर्समध्ये एक वाक्य सांगितलं होतं, तुम्ही काही मॅनेज करायचं म्हणलं तर वीज करता, आहे का? बरोबर. पण आपला कोर्स करण्यासाठी बाकी दुनिया मॅनेज करा म्हणून सांगितलं होतं सर. तुम्ही ती केली, तेवढे बाकी काय केलेलं नाही. क्या बात. दुनिया मॅनेज केली आणि बरोबर आपल्या क्लासच्या वेळेस काय जरी झालं तरी त्यावेळेस आपण त्या क्लासच्या लिंकला जॉईन व्हायचं. नसेल तर रेकॉर्डिंग तरी प्ले झालेली बघायची, पण सोडायची ना. क्या बात. ओरिजिनल लिंक असेल ती किंवा रेकॉर्डिंग क्या बात. प्लेच, म्हणजे त्यावेळेस दुनिया मॅनेज करावी लागली काही दिवशी सर मला, पण केली. एक नंबर सर. सांगा ना सर, ट्रेडिंग बद्दल सांगा ना तुमच्या. कशी चालू आहे, कशी झाली सुरुवात, आता कशी चालू आहे, प्लीज. येस. पहिल्या अगोदर माहिती होती, पण असं काही इतकं डिटेल मध्ये आलं काही त्याच्याबद्दल माहिती नव्हती. बरोबर. पण असं थोडस त्याच्यामध्ये इतकं आपण त्याच्यामध्ये जाऊन बिझनेस काहीतरी करू शकतो असं कधी आपल्याला वाटलं नाही त्याच्यामध्ये. ओके. पण ते मी तुम्हाला म्हणलं तसं, जसं शेतीला काहीतरी जोडधंदा असावा, माणूस शेतीच्या बरोबर काहीतरी जोडधंदा बघतो, तसं मला नेहमी वाटायचं की आपला काहीतरी इतर इन्कम सोर्स असावा. बरोबर. म्हणून मी बिझनेस रिलेटेड रील्स बघत राहायचो. आणि त्या रील्स मध्ये मला पूर्ण व्हिडिओ एक दिसला. आणि बरोबर. रील्स बघता बघता, म्हणजे एका रील्स वरून दुसऱ्या रील्स कडे जायला 1-2 सेकंद लागतील, पण आपला व्हिडिओ बघितल्यानंतर मी तो 1 ते 1.5 तासाचा व्हिडिओ होता, तो पूर्ण बघितला, मन लावून बघितला. अरे बापरे. आणि तो बघितल्यानंतर मग शिवम सरांना कॉन्टॅक्ट झाल्यानंतर थोडस सुरुवातीला मी निगेटिव्हच होतो, पण सरांनी काय जादू केली माहित नाही, पण पॉझिटिव्ह कोणी केला तिथं मला पॉझिटिव्ह केला ती केला. आता माझा पोर्टफोलिओ पण पॉझिटिव्ह होत चाललाय. क्या बात. खूप छान. आपण सांगितलं त्या पद्धतीनं आपण गेलेलोच आहे. सुरुवातीला इक्विटीज करायचं आणि एकाच किक मध्ये मास्टर व्हायचं. आणि फक्त त्याच टेक्निकवरती मी गेले काही महिने काम करतोय. बरोबर. एकाच स्ट्रॅटेजी, एकाच टायमिंगला आपल्याला टायमिंग ऍडजस्ट होईल तसा, आणि त्याच सिस्टीम नुसार फक्त काम करतोय. माझं ठरलेलं म्हणजे लॉस ट्रेड घेतला की माझा लॉस मी लिहून ठेवतो आणि प्रॉफिट पण लिहून ठेवतो. त्यातला जो होईल तो बिकॉज प्रोसेस, कारण मी त्याच्याकडे फक्त प्रोसेस म्हणून बघतो, ना की लॉस ना ते प्रॉफिट. खूप भारी. खूप भारी. अशा पद्धतीनं प्रॉफिटची जर्नी सांगा ना. किती प्रॉफिट होतो सुरुवातीला, किती झाला, आता किती होतोय, सांगा ना जर्नी. तर प्रॉफिट ₹1-2 आणि ₹5, ₹7चा प्रॉफिट असतो का असं मला सुद्धा वाटायचं. की मी पहिल्यांदा व्हिडिओ बघितला, त्याच्यानंतर मी काही असे इंटरव्ह्यू पण बघितलेत काही जणांचे, की त्याच्यामध्ये ₹5, ₹2. मी म्हणायचो ₹2 ₹5 मध्ये काय व्हायचं. मला वाटायचं की ₹2 ₹5च्या प्रॉफिट मध्ये आपण काय करू शकणार आहे. माझाच पहिला प्रॉफिट ₹7 आहे. ओके. आणि ₹7चा माणूस आज सध्याच्या घडीला माझ्या शेतामध्ये एखादा माणूस जर मी कामाला लावला तर त्याला ₹500 ते ₹600 दिवसभरासाठी द्यावे लागतात मला. बरोबर. तर ते ₹500 ते ₹600 मी सकाळी 9:15 ते 12 वाजेच्या आतमध्ये घेऊन बाजूला निघतो. मग मला ₹7 किती प्रॉफिट दिला. म्हणजे आपल्याला जरी वाटलं की ₹2-4 काय करू शकतात, तर ₹7 काय करू शकतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर सुरुवातीचा ₹7 प्रॉफिट माझा आजचा कधी 500, कधी 600, कधी 1000, कधी एखादी सिस्टीम योग्य वाटली तर त्या दिवशी मी 2,000 पर्यंत सुद्धा प्रॉफिट सर घेतलेला. क्या बात. पर डे, एका दिवसामध्ये. एका दिवसामध्ये. आणि तर ट्रेड घेतला की सर
7 रुपयाचा प्रॉफिट घेत होतो ना, त्या 8 दिवसामध्ये किंवा 15 दिवसामध्ये माझ्या छातीत धडधड व्हायची किंवा म्हणजे माहिती होतं की आपला लॉस झाला तर एक 2 रुपये 3 रुपये होणार आहे आणि आलं तर प्रॉफिट मला 6 रुपये किंवा 7 रुपये येणार आहे. हे माहिती असून सुद्धा छातीमध्ये धडधड व्हायची की बाबा मी डेंजर झोन मध्ये जातो का ग्रीन झोन मध्ये जातो असं मला शंका वाटायची. पण मी माझं विन रेशो जर बघितलं तर बऱ्यापैकी मी ग्रीन झोन मध्येच आहे. रेड झोन कधी करत आहे बिकॉज काही माझे अनालिसिस चुकलेलं असतील त्याच्यामुळे मी रेड झोन मध्ये गेलेलो आहे काही वेळेस. पण जास्त काय नाही, तेवढं आपल्याला सहन करण्याची क्षमता आणि फेस करण्याचे धाडस आपल्याकडून आपल्या टीम कडून आम्हाला शिकायला मिळालं आणि तेवढं धाडस आपण दिलं. थँक्यू सो मच. म्हणजे कसं मॅनेज करता आता शेती आणि ट्रेडिंग, कसं मॅनेज करता जरा सांगा ना आपल्या लोकांना. तर माझं ऑनलाईनचं सेंटर पण आहे सर. तर मी काय करतो, सकाळी 9:15 पर्यंत मी शेतातील कामं करतो. बरोबर. 9:15 पासून 12 पर्यंत आपले सेटअप असेल मिळाला बघणे, अनालिसिस करणे, ह्या गोष्टी करतो. मिळाला तर ट्रेड घेतो, मिळाला तर घेतो. आपला जो डाटा आहे त्याच्या आधारे मी ट्रेड घेतो. आपला तर डाटा असा आहे सर, त्या डाटामुळे कधीच तोटा होणार नाही असं वाटतंय मला. थँक्यू सो मच सर. थँक्यू सो मच. असं म्हणजे प्रॉपर आपली सिस्टीम आहे. एक 9:20 ला मी आपल्या त्या स्क्रीनर वरून एक लिस्ट घेतो आणि त्या लिस्ट तेवढेच स्टॉक बघतो. त्याच्यामध्ये आपल्या अनालिसिस नुसार जे स्टॉक आले तेवढेच मी वॉच लिस्ट मध्ये घेतो आणि वॉच लिस्ट मध्ये आलेले स्टॉक तुम्ही सांगितलेल्या सिस्टीम प्रमाणे त्या क्लोजिंगला ती प्राइस आल्यानंतर मी बाय सेल करण्याचा करतो आणि त्याचं स्टॉप लॉस आणि त्याचं टार्गेट फिक्स ठेवलेलं असतं. 1:2, 1:3 हे सगळे हवेतल्या गोळे आहेत, त्या अजून काही मी मारलेले नाहीत. हे 1:1 जे आपण प्रॉपर शिकवलेलं आहे त्याच पद्धतीनं चालू आहे. मला 1:1 च्या पुढे जायची आवश्यकता वाटत नाही. खूप छान सर. 1% एखादा सावकार महिन्याला पैसे 3% प्रॉफिट घेतो. आपल्याला तर 1% एका दिवसामध्ये मिळणार आहे आणि माझे महिन्यातील 15 दिवस जर मी ट्रेडिंग केलं आणि त्यातलं 10 दिवस जरी माझं सक्सेस झालं तर मी सावकारापेक्षा 7% एक्स्ट्रा इन्कम कमवू शकतो. क्या बात आहे सर. आपण शिकवलेल्या सिस्टीम प्रमाणे काम केलं तर निश्चित आम्हाला यश मिळल्याशिवाय राहणार नाही. आमच्यासारख्या 0 व्यक्तीला आपण हिरो करण्याचा प्रयत्न करताय, त्यासाठी आपल्यासाठी खूप शुभेच्छा सर. थँक्यू सो मच सर. एखादा नवीन ट्रेडर समजा तुम्हाला बघतोय, त्याला काय सल्ला द्या? मी काय सांगेल की याच्यामध्ये तुम्ही यायचं म्हणजे असा बिझनेस किंवा मी याच्यामधून अफाट पैसा खूप कमवेल आणि लगेच कमवेल असं जर कोणी विचार करून येत असेल तर त्यानं येण्यामध्ये अर्थ नाही. कारण तो लगेच मोठा होण्याचा प्रयत्न जो करणार आहे त्याला लगेच छोटा व्हायला पण जास्त दिवस लागणार नाही. लगेच मोठा होणार आहे. याच्यामध्ये निश्चित तो व्यक्ती मोठा होत जाईल. पण छोटा प्रॉफिट घेत आपण मोठं होण्याची स्वप्न बघितली पाहिजेत. ना की मी एकदमच आज येईल आणि कुठल्या तरी युट्यूबवरच्या रील बघेल आणि 1 लाख आणि 2 लाखाचा प्रॉफिट मी लगेच घेईल. तशी काही स्वप्न इथं आम्हाला ती स्वप्न तुम्ही या प्रोफाईल टीमने आपल्या दाखवलेली नाहीत आणि तशा त्या भामट्या स्वप्नामध्ये आम्ही जगतही नाही. आम्ही जगत होतो तर त्याच्यातून आता बाजूला निघलोय आम्ही. व्हेरी नाईस. आपण ती बघायला शिकवले ती आपल्या आवाक्यातले आहेत तर आहे ते स्वप्न पूर्ण करायची आपण आम्हाला धाडस देत आहे, हे महत्वाचं आहे आणि आम्ही टप्प्याटप्प्याने शिखर करत निघालोय आपल्या मदतीचा हात घेऊन सर. आणि खूप छान वाटतंय सर आपल्याशी बोलल्यामुळं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नवीन ट्रेडर काय की त्याला म्हणजे रेड झोन चालत नाही. म्हणजे त्यांना काय वाटतं की मी इथं आलं की फक्त प्रॉफिट मध्ये राहील, तर प्रॉफिट तर होणारच आहे पण लॉस सहन करायचं धाडस आपण शिकवलं सर. थोडा आपले रिस्क मॅनेज ना म्हणून आपण करू शकतो. रिस्क जर मॅनेजमेंटच्या बाहेर गेलं तर कुठलं धाडस कधीच कामात येणार नाही. तोच त्याचा एज. आपण रिस्क मॅनेजमेंट खूप चांगल्या पद्धतीने सांगितली. त्याच्यामुळेच आम्ही ओव्हरऑल विन रेशिओ आमचा प्रॉफिट मध्येच राहणार आणि सर्वांचा राहील. जे मनापासून प्रोसेस फॉलो करतील त्याच प्रोसेस प्रमाणे हे सर्व ग्रीन झोन मध्ये राहतील. जर प्रोसेस त्यांच्याकडून केली तर ते रेड झोन मध्ये जातील. वाचू शकत नाही वाचू शकत. एक्झॅक्टली एकदम बरोबर बोलला सर. त्यांना खरंच नाही वाचू शकत. पण इट्स प्रोसेस. पण आम्हाला बोलण्याची संधी दिली सर, त्याबद्दल मनापासून आभारी आहे सर. सर आणि आपण जे काम करत खरे ट्रेडर लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. म्हणून मी करतच राहणार ही गोष्ट की ऍक्च्युली लोक प्रॉफिटेबल होत आहेत का, तर होत आहे. आणि त्या प्रॉफिटचा जो रेशो आहे तो काय आहे, कशा पद्धतीने तो वाढतो, त्याच्यासाठी मी हे करतोय की लोकांना भेटलं पाहिजे. सर खूप सारं फेक दुनिया जी बाहेर बनवली जाते तसं काही नाही.
मी आणि एक सर्वसाधारण माणूस पण ट्रेडिंग करू शकतो आणि काही दिवसांनी तोही तेवढा मोठा ट्रेडर होऊ शकतो. त्याच्यासाठी मी हे करतो. थँक्यू सो मच सर. खूप भारी तुमचा हा इंटरव्ह्यू नक्कीच एक सर्वसामान्य शेतकरी सुद्धा ट्रेडर बनू शकतो अशा खूप साऱ्या लोकांना गाईड करेल. असं वाटतं ना की चला तुम्ही MSc केलंय पण कधी कधी वाटतं की शेती करतोय मला हे जमेल की नाही ते, पण तो जो विचार आहे लोकांच्या डोक्यांमधला तो तुमचा हा इंटरव्ह्यू पुसून टाकेल. अरे पण खूप मजा आली सर. तुमचा हा 500-600 प्रॉफिट वरती एक झिरो पुढच्या काही महिन्यांमध्ये ऍड हो अशी संपूर्ण टीम कडनं ईश्वर सर मी प्रार्थना मागतो. थँक्यू सो मच सर. थँक्यू सो मच. थँक्यू सर.